तुम्ही असं बघितलं, की हे जे काही प्रोटेस्ट होतात, त्याच्यामध्ये अमेरिकाचं इन्व्हॉल्वमेंट का असतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल दिल्ली राईट्स होते, त्याच्यामध्ये पण जेव्हा अमेरिका इकडे आलेली, म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट इकडे आले, तेव्हा ते दिल्ली राईट्स चालू झालेलं. त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं, की अमेरिकाला एक ईमेल पाठवला आहे. म्हणजे हा प्रोटेस्ट व्हायच्या आधी 4 दिवसाआधी 17 तारखेला त्या लोकांनी आपल्या स्टाफला, इंडियाच्या स्टाफला एक ईमेल पाठवला. त्यांना प्रत्येक या प्रोटेस्टची डिटेल माहिती होती. ओके. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की लिस्ट बघाल फॉर एक्झाम्पल गांधीजी हे स्वतः साऊथ आफ्रिकामधनं आलेले. ते तिकडे 20 वर्ष काम केलं त्यांनी. त्याच्यानंतर सोनम वांगचुक त्यांना साधारण 14 अवॉर्ड मिळाले. त्यातले 7 का 6 अवॉर्ड हे वेस्टर्न कंट्रीजमधनं मिळाले. त्यांची वाईफ स्वतः ही वेस्टर्न कंट्रीजमधनं होती. तुम्ही बघितलं त्याच्यानंतर मग अभिजित दीप्ती स्वतः अमेरिकननं आले आहेत. वायर हे एक पोर्टल आहे. ते पण अमेरिकन जो ओनर आहे ते अमेरिकन आहेत. त्याच्यानंतर चिदंबरम हे हॉवर्डमधनं आले आहेत. मनमोहन सिंग यांची मुलगी हे जॉर्ज सोरोस फाउंडेशनमध्ये काम करत असं असं पण एक माहिती आहे. त्याच्यानंतर सोनिया गांधी स्वतः इटलीमधनं आहे. मग त्याच्यानंतर खलिस्तान हे कॅनडाशी लिंक आहे. केजरीवाल हे म्हणजे तो गुरुवारपण पन्नू जे आहेत खलिस्तानचे जे मेंबर्स आहेत, त्यांनी पण एकदा टीव्हीवर सांगितलेलं, की आम्ही केजरीवालला फंडिंग केलंय. तर हे सगळे जे एलिमेंट आहेत ते काँग्रेस, वेस्टर्न कंट्रीज या प्रोटेस्टशी नेहमी एकदम जवळपास त्यांचं लिंकेज असतं. हे असं का तुम्हाला वाटतं? याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करा.